पावसाळ्यात काहीतरी चटपटीत असे खायची इच्छा होते, तर अशीच चटपटीत संपेपर्यंत खराब न होणारी आंबट गोड मिरचीचे लोणचे आज आपण बनविणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. मी इथे हिरव्या मिरच्या छान स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे आणि त्याला मी असे मोठे मोठे कट करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहे. नंतर कढईत थोडे जिरे, थोडे सौंफ आणि थोडे मेथीदाणे आपण याला भाजून घेणार आहोत. खूप असे भाजायचे नाही. 2 मिनिट भाजून झाले की त्याला आपण जाडसर असे कुटून घेणार आहोत. बस 2च मिनिट आपल्याला याला भाजायचे आहे. आता याला आपण जाडसर कुटून घेणार आहोत. अशा प्रकारे जाडसर मी हे कुटून घेतलेले आहे. नंतर कढईत तेल घेऊन हिरव्या मिरच्या मी छान पांढुरक्या होईपर्यंत भाजून घेणार आहे. ह्या मिरच्या आपल्याला पांढुरक्या होईपर्यंतच भाजायच्या आहे. यातील मॉइश्चर पूर्ण निघून जाईल तर लोणचे खराब होत नाही. छान असे आपले हे मिरच्या पांढुरक्या होईपर्यंत भाजून घेतलेल्या आहे. त्या थोड्या अशा तळल्या जातात. हे बघा, छान आपल्या ह्या मिरच्या भाजून झालेल्या आहे. मिरच्या भाजून झाल्या की त्यात मी लसूण घातलेला आहे. थोडा लसूण आपण निसून तो घातलेला आहे आणि थोडंसंच आपण याला परतून घेणार आहोत. हिरव्या मिरचीच्या लोणच्यामध्ये लसूण छान लागतो. दोन्ही टेस्ट आपल्याला खायला मिळतं. नंतर मी यात लाल तिखट घातलेले आहे. थोडी हळद घातलेली आहे. हळद ही थोडी जास्तच घालायची, याने लोणचे खराब नाही होत. आणि याला छान मी असे परतून घेणार आहे. नंतर आपण कुटलेला जिरा, सौंफ आणि मेथीचं जे वाटण होतं ते घातलेलं आहे आणि यालाही छान आपण परतून घेणार आहोत. तिखट आपण जे घातलेलं आहे ते काश्मीरी मिरच्यांचं तिखट आहे. ते जास्त तिखट नसतं, फिकं असतं, फक्त कलर येतो त्याने. हे थोडं भाजून झालं. यात मी थोडी मोहरीची डाळ घातलेली आहे आणि गॅस मी बंद करून ठेवलेला आहे. थोडे मीठ घातले. मोहरीची डाळ गॅस बंद केल्यानंतरच टाकायची, नाहीतर त्याला थोडा सेंट येतो लोणच्याला. नंतर मी 2 लिंबाचा रस घातलेला आहे आणि छान असे परतून घेतले. इथे आपला गॅस बंदच आहे. छान हे मिक्स करून झालेले आहे. यात मी 2 चमचे साखर घातलेली आहे आणि याला परतून घेतलेले आहे. साखर ही आपण आवडीप्रमाणे घालू. खूप गोड